नमस्कार मित्रांनो, मी ऍक्टिव्ह एज्युकेशन यूट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत करत आहे। आपल्यासाठी एक महत्त्वपूर्ण आनंदाच्या बातमीचे स्पष्टीकरण करत आहे। तर चला आपला जास्त वेळ वाया न जाता आनंदाच्या बातमीचे स्पष्टीकरण करूया। मित्रांनो, आजची मुख्य बातमी आहे तर खुश खबर, वन नॅशनल इन्क्रीमेंट, उच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल, पेन्शनधारकांना दिलासा, पेन्शन वाढणार। या संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेऊया। नमस्कार मित्रांनो, ऍक्टिव्ह एज्युकेशन मध्ये आपले मनपूर्वक हार्दिक स्वागत। आताच्या घडीची सेवानिवृत्त पेन्शनधारकांसाठी सर्वात मोठी खुश खबर, छत्रपती संभाजीनगर उच्च न्यायालयाने ऐतिहासिक निकाल दिला आहे। 155 सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना वन नॅशनल इन्क्रीमेंट मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे। पेन्शन मध्ये मोठा आर्थिक लाभ होणार आहे। सविस्तर माहिती शेवटपर्यंत आवश्यक पहा। चला तर पाहूया काय आहेत अपडेट। या संदर्भात माहिती जाणून घेण्या अगोदर आपण ऍक्टिव्ह एज्युकेशन यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। तर चला पाहूया स्पष्टीकरण। मुद्दा क्रमांक 1, निकाल काय आहे? सेवानिवृत्त कर्मचाऱ्याच्या बाजूने उच्च न्यायालयाने ऐतिहासिक निकाल दिला आहे की छत्रपती संभाजीनगर येथील उच्च न्यायालयाने अहिल्यानगर जिल्ह्यातील माध्यमिक शिक्षण विभागातील 155 सेवानिवृत्तांच्या बाजूने निकाल दिला आहे। मुद्दा नंबर 2, वन नॅशनल इन्क्रीमेंट म्हणजे काय? सोप्या भाषेत सांगायचे म्हणजे सेवानिवृत्तीनंतर आधी एक शेवटचा एक इन्क्रीमेंट जर चुकला असेल तर तो पेन्शन गणनेत जोडला जाईल आणि यामुळे बेसिक वाढेल आणि त्यासोबत डीए व ग्रॅज्युइटी सर्वच रक्कम वाढते। मुद्दा क्रमांक 3, ही लढाई कशी जिंकली गेली? शिक्षक भारती संघटनेच्या प्रयत्नाने आणि ॲडव्होकेट बालाजी शिंदे यांनी मांडलेल्या महत्त्वपूर्ण भूमिकेमुळे हा निकाल लागला। विशेषतः शिक्षक भारती संघटनेने पुणे विभागाचे कार्याध्यक्ष महेश पाडेकर यांच्या पुढाकारातून ही सामूहिक चळवळ उभी राहिली आणि यातूनच चौथा मुद्दा पुढे आला। फायदा कोणाला होणार आहे? या 155 जणांव्यतिरिक्त आणखी सुमारे 100 सेवानिवृत्तींच्या स्वतंत्र याचिका न्यायालयात प्रलंबित आहेत। त्यांनाही या निकालाचं बळ मिळालं आहे। शिक्षक भारतीच्या संघटनेमुळे राज्यातील 2006 नंतर सेवानिवृत्त झालेल्या आणि अद्याप वन नॅशनल इन्क्रीमेंटचा लाभ न मिळालेल्या सर्व कर्मचाऱ्यांना संघटित होण्याचे आवाहन केले आहे। या बातमीचा एकूण निष्कर्ष असा निघतो आहे, थोडक्यात निकाल सेवानिवृत्तीच्या लढ्यांसाठी एक महत्त्वाचा टप्पा ठरला आहे। उच्च न्यायालयाच्या या निर्णयामुळे आता वन नॅशनल इन्क्रीमेंट म्हणून किंवा मंजूर होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे आणि यामुळे संबंधित सर्व पेन्शनधारकांच्या पेन्शनमध्ये सुधारणा होऊन त्यांना मोठा आर्थिक लाभ मिळणार आहे। तर मित्रांनो, तुम्ही 2006 नंतर सेवानिवृत्त असाल किंवा तुम्हाला हा लाभ मिळाला नसेल तर संघटनेसोबत संपर्क साधा। ही माहिती तुमच्या सर्व सेवानिवृत्त आणि नोकरदार मित्रांपर्यंत नक्की पोहोचवा। अशाच महत्त्वाच्या अपडेटसाठी ऍक्टिव्ह एज्युकेशन यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटूया नवीन निकालासह, नवीन अपडेटसह, नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत निवांत राहा। धन्यवाद। थँक यू व्हेरी मच फॉर वॉचिंग धिस व्हिडिओ।